ठाण्यात सुरू असलेल्या मुख्यमंत्री चषक कबड्डी स्पर्धेचा चौथा दिवस थरारक सामने, खेळाडूंच्या जबरदस्त चढाया, अखेरच्या मिनिटात पारडे फिरवणाऱ्या खेळी पाहून प्रेक्षकांनी कबड्डीचा खऱ्या अर्थाने आनंद घेतला। काही लढतीमध्ये अवघ्या एका गुणाने निसटता पराभव पत्करावा लागल्याची चुटपूट खेळाडूंना लागली। चौथ्या दिवशी रंगलेल्या उपांत्यपूर्व फेरीच्या लढती पाहण्यासाठी ठाणेकरांनी गर्दी केली होती। भाजप ठाणे शहर जिल्हा व विश्वास सामाजिक संस्थेचे अध्यक्ष संजय वाघोले आणि शारदा संकल्प प्रतिष्ठानचे अध्यक्ष माजी नगरसेवक कृष्णा पाटील यांनी ठाणे शहर कबड्डी असोसिएशनच्या सहकार्याने राज्य अजिंक्यपद निवड चाचणी मुख्यमंत्री चषक कबड्डी स्पर्धा भरवली आहे। या स्पर्धेच्या चौथ्या दिवशी प्रेक्षकांची खच्चून गर्दी पाहायला मिळाली। 72व्या पुरुषांसाठीच्या श्री कृष्ण करंडक व महिलांसाठीच्या स्वर्गीय पार्वतीबाई सांडव चषक राज्य अजिंक्यपद स्पर्धेमुळे ठाण्यातील क्रीडा वर्तुळात वातावरण कबड्डीमय झालं आहे। राज्यातील सर्व जिल्ह्यातील अव्वल कबड्डी खेळाडूंच्या लढती पाहण्याकरिता प्रेक्षकांबरोबरच राजकीय नेत्यांमध्ये देखील येथे उत्सुकता होती। काल माजी केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील, खासदार नरेश मस्के, आमदार निरंजन डावखरे, माजी खासदार आनंद परांजपे, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे, माजी महापौर अशोक वैती, भाजपाचे महापालिकेतील माजी गटनेते मनोहर डुमरे, माजी ज्येष्ठ नगरसेवक हनुमंत जगदाळे, उमेश पाटील, सुधीर कोकाटे, सिद्धार्थ ओवळेकर यांच्यासह सनदी अधिकाऱ्यांनीही या स्पर्धेला भेट देऊन खेळाडूंना शुभेच्छा दिल्या। एशियन गोल्ड मेडलिस्ट मुंबई शहर पूर्व संघाकडे सन्माननीय महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या नावाने मुख्यमंत्री चषक, शारदा प्रतिष्ठान संकल्प, शारदा संकल्प प्रतिष्ठान आणि विश्वास सामाजिक संस्था आणि भारतीय जनता पार्टी यांच्या संयुक्त विद्यमाने या ठिकाणी कबड्डीचा मुख्यमंत्र्यांच्या नावाने चषकाचं आयोजन केलेलं आहे। खऱ्या अर्थाने आपण बघायला गेलो तर ही नावच अशी आहेत, विश्वास। हे कबड्डीच्या माध्यमातून खेळाडूंमध्ये त्यांना प्रोत्साहन देऊन त्यांच्यामध्ये विश्वास निर्माण करण्याचं काम खऱ्या अर्थाने केलेलं आहे। आणि शारदेचा आशीर्वाद असला की माणूस काही कुठल्याही क्षेत्रामध्ये कार्य करू शकतो। आणि ज्यांच्या नावाने हा चषक आहे, सन्माननीय मुख्यमंत्री महोदय, आपल्याला माहीत आहे ते किती कर्तृत्ववान आहे। आणि मी मगाशी सांगितल्याप्रमाणे ह्या लोकांनी बॅनर जे बनवले त्या बॅनरवरच दिलेलं आहे, आमची माती आमचा खेळ, इथे कोणी कोणाचं नाही घेत झेल। आणि भारतीय जनता पार्टी ठाणे शहर यांनी सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या नावाने जुळवून आणलेला हा मेळ आणि ज्यांच्या नावाने जुळवून आणला हा मेळ त्यांनी 2024ला केलेला सगळ्यांना फेल। त्याच्यामुळे ह्या चषकाच्या माध्यमातून या खेळाडूंना निश्चितपणाने प्रोत्साहन मिळेल आणि येणाऱ्या काळामध्ये आपल्याला राज्याच्या देशाच्या टीममध्ये हे खेळाडू बघायला मिळतील, अशा प्रकारचा या ठिकाणी मी विश्वास व्यक्त करतो। ठाणे महानगरपालिकेचे मालमत्ता कर म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्स भरण्याचे आवाहन। सन 2022-23 या आर्थिक वर्षाचे मालमत्ता कराचे म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्सचे बिल ठाणेकर करदात्यांना महापालिकेमार्फत आर्थिक वर्षाच्या सुरुवातीस म्हणजेच माहे एप्रिल 2022 मध्ये देण्यात आलेले आहे। तथापि अद्यापही काही करदात्यांनी मालमत्ता कर महापालिकेकडे जमा केलेला नाही। सध्या आर्थिक वर्षाचा अंतिम टप्पा सुरू झाला आहे। मालमत्ता कर वसुलीसाठी महापालिकेतर्फे कडक कारवाई हाती घेण्यात आली आहे। या अंतर्गत जंगम मालमत्ता, टीव्ही, फ्रीज, वाहन व इतर जप्त करणे तसेच स्थावर मालमत्ता वॉरंट बजावून जप्त करण्यात येत असून मालमत्तेचा जाहीर विक्रीद्वारे लिलाव करून कराची रक्कम वसूल करण्यात येत आहे। मालमत्तेस पाणी पुरवठा करण्यात येणारे नळ संयोजन खंडित करण्यात येत आहेत। त्याचप्रमाणे थकीत मालमत्ता करावर 2% व्याज आकारले जात असल्याने भरावयाची रक्कम वाढत आहे। आपला मालमत्ता कर propertytax.thanecity.gov.in या लिंकद्वारे तसंच गुगल पे, फोन पे, पेटीएम याद्वारे ऑनलाईन पद्धतीने करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे। शनिवार, रविवार व सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी नागरिकांना मालमत्ता कर भरणे सोयीचे व्हावे याकरता महापालिकेचे मालमत्ता कर संलग्न कार्यालय या दिवशी कार्यान्वित ठेवण्यात आलेले आहे। तरी मालमत्ता कर वसुलीची अप्रिय कारवाई टाळण्याच्या दृष्टिकोनातून मालमत्ता कर भरून महापालिकेस सहकार्य करावे। धन्यवाद।
ठाणे महानगरपालिकेच्या पार्किंग प्लाझामध्ये कोविड-19च्या महामारीच्या काळात 1000 खाटांचं सुसज्ज असं रुग्णालय उभारण्यात आले होतं. या रुग्णालयात केंद्रीय वातानुकूलन प्रणाली तसेच अत्याधुनिक वैद्यकीय उपकरणे बसवण्यात आली होती. मात्र सध्याच्या परिस्थितीमध्ये या रुग्णालयाची अवस्था दयनीय अशी झाली असून संपूर्ण प्रकारचे साहित्य या ठिकाणी धुळखात पडले आहेत अशी स्थिती पाहायला मिळाली. या संदर्भात आज मनसेचे नेते अविनाश जाधव यांनी पार्किंग प्लाझाला भेट देत संपूर्ण भोंगळ कारभार उघडकीस आणला. यामध्ये हजारो बेड्स, PPE किट, व्हेंटिलेटर व सर्व साहित्य धुळखात पडल्याचे चित्र पाहायला मिळाले. यावेळी मनसेचे नेते अविनाश जाधव यांनी संपूर्ण प्रकार उघडकीस आणत प्रशासनावरती निशाणा साधला. ठाणेकरांच्या मेहनतीच्या कररूपी पैशांचा असं अपव्यय होणं हे अत्यंत लाजिरवाणं असल्याचं नेते अविनाश जाधव यांनी सांगितलं. आम्ही कररूपी पैसा का भरावा असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला. येणाऱ्या काळात यावर कारवाई झाली नाही तर या संदर्भात ठाणे महानगरपालिका आयुक्त सौरभ राव यांच्या दालनामध्ये मनसे स्टाईलने आंदोलन करू असा इशारा मनसेने दिला आहे. यावेळी ठाणे शहर अध्यक्ष रवींद्र मोरे, पुष्कराज विजारे, मनसेचे अनेक पदाधिकारी येथे उपस्थित होते. अतिशय उच्च दर्जाचे व्हेंटिलेटर्स तिथे ह्या लोकांनी सडे ठेवलेले. ठीक आहे, पुढे येऊन व्हेंटिलेटर आपण मागच्या वेळेला ज्यावेळेला कळवा हॉस्पिटलवर आंदोलन आपली सुरू होती, ज्यावेळेला रोज 40-40, 50-50 लोक एक्सपायर होत होती, त्यावेळेला आपण त्याची थोडी माहिती घेतली होती. तर बेड अवेलेबल नव्हते, व्हेंटिलेटर अवेलेबल नव्हते आणि त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी होत होत्या असं आपल्याला सांगण्यात आलं होतं. पण जर तुम्ही इथे आता आलात तर एकाच रूममध्ये जवळजवळ 300-350 नवीन कोरे व्हेंटिलेटर्स हे धूळखात पडलेले आहेत. हजारो बेड्स, हजारो बादल्या, वरती PP किट्स, लागणारा सगळं सामान हा सडत पडला आहे. याचा खर्च जर तुम्ही काढला तर काही कोटींमध्ये आहे. जर हाच सामान जर तुम्ही कळवा हॉस्पिटलला दिलं किंवा इतर हॉस्पिटलना दिलं, याचा वापर काय करणार आहात एकदा सांगा तर आम्हाला. जर तुमच्यानी होणार नसेल तर ग्रामीण भागांमधल्या हॉस्पिटलची परिस्थिती अतिशय वाईट आहे. तुम्ही तिथे हे बेड पाठवा, पण सडत ठेवू नका. कारण ह्यांची किंमत ही 100 रुपयाची वस्तू तुम्ही ऑलरेडी 300 रुपयाला विकत घेतली, त्यातला 200 रुपयाचा मलिदा अधिकारी नेत्या लोकांनी खाल्लेला आहे आणि उरलेले 100 रुपयाची जी वस्तू आहे ती इथे सडत पडलेली आहे. हे जर मला असं वाटतं की जर अशा प्रकारची जर आपली परिस्थिती असेल तर त्यांनी टॅक्स का भरावा, आम्ही टॅक्स पेअर का व्हावेत. एक तर आम्हाला धरण नाही. आज ठाण्यात कचऱ्याचा प्रचंड मोठ्या प्रमाणात प्रश्न उद्भवलेला आहे आणि त्याच्यानंतर हा जो काही कोटींचा सामान इथे सडत पडलेला आहे त्याच्या बाबतीत ठाणे महानगरपालिकेच्या आयुक्तांनी निर्णय घेतला पाहिजे. हा सामान का इथे ठेवलं आहे, का सडत ठेवलेला आहे, याच्या बाबतीत त्यांनी भूमिका स्पष्ट करावी. कारण आम्ही असं एवढ्या कोटींचं सामान इथे पडत ठेवून काय अर्थ नाही. ठाणेकर रस्त्यावर पडून मरतात, बेड नाही, व्हेंटिलेटर नाही, अनेक गोष्टी नाहीत म्हणून. आणि तुम्ही जर असंच सामान पडत ठेवून उद्या तिथे काहीतरी नवीन टेंडर काढाल आणि तिथे नवीन सामान मागवाल. सो या सगळ्याचा विरोध आम्ही आयुक्तांच्या केबिनमध्ये जाऊन नक्की करणार आहोत. पवित्र अशा रमजान महिन्यात ठाण्यातील हाजुरी परिसरामध्ये शिवसेना शिंदे गटाचे अल्पसंख्याक विभागाचे निरीक्षक व जिल्हाप्रमुख अफराक सिद्दीकी यांच्या पुढाकाराने खासदार नरेश म्हस्के यांच्या वाढदिवसानिमित्त आज दावत इफ्तारी पार्टीचं आयोजन करण्यात आलं होतं. गेल्या अनेक वर्षापासून अफराक सिद्दीकी हे समाजसेवेच्या माध्यमातून विविध सामाजिक उपक्रम राबवित असतात. तर दरवर्षीप्रमाणे यंदाही इफ्तार पार्टीचे मोठ्या प्रमाणात आयोजन करण्यात आलं होतं. इफ्तार पार्टीच्या माध्यमातून अफराक सिद्दीकी यांनी हिंदू मुस्लिम समाजामध्ये एकात्मतेचा संदेश दिला आहे. अफराक सिद्दीकी आयोजित दावत इफ्तार पार्टीला प्रमुख अतिथी म्हणून ठाणे लोकसभेचे खासदार आणि शिवसेना शिंदे गटाचे राष्ट्रीय प्रवक्ते नरेश म्हस्के तसेच माजी आमदार रवींद्र फाटक, माजी नगरसेवक दीपक वेतकर, माजी नगरसेविका मिनल संखे, माजी नगरसेविका नम्रता फाटक, युवा नेते आशुतोष म्हस्के, युवा सेनेचे कोपरी पाचपाकाडी अध्यक्ष ऋषिकेश माने तसेच शिवसेना शिंदे गटाचे इतर नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते, सर्व हिंदू मुस्लिम बांधव यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
खड़ा रहे यहाँ पे। ZSR ग्रुप आणि अल्पसंख्याक जो विभाग आहे शिवसेनेचा आणि आमची युवा सेना यांच्यातर्फे या ठिकाणी इफ्तार पार्टीचं आयोजन करण्यात आलं होतं। या देशामध्ये च्या राष्ट्रघडणीमध्ये मुस्लिम समाजाचा फार मोठा वाटा आहे आणि आमच्या हजेरीमध्ये सर्व धर्म समभाव, सर्वजण ज्याप्रमाणे रमजान ईद साजरी करतात त्याचप्रमाणे दिवाळी, गणपती यामध्ये सुद्धा सर्वजण एकत्र सहभागी होतात। एकमेकांमध्ये बंधुभाव हा निर्माण करून राहत असतात। त्यांना शुभेच्छा देण्याकरता मी या ठिकाणी आलो होतो आणि या आयोजकांचे सुद्धा या ठिकाणी मी आभार मानेल। खूप चांगल्या इफ्तार पार्टीचं या ठिकाणी आयोजन केलं होतं। आता सध्या सुरू असलेला रमजान महिना जो सर्व मुस्लिम बांधवांसाठी सर्वात पवित्र महिना आहे, या पवित्र रमजानच्या निमित्ताने आणि आपले सन्माननीय खासदार नरेशजी म्हस्के साहेबांच्या वाढदिवसानिमित्त आज ठाणे जिल्हा अल्पसंख्याक जिल्हा प्रमुख अफराक सिद्दीकी, युवा सेना आणि ZSR ग्रुप यांच्या माध्यमातून आज सर्व मुस्लिम बांधवांसाठी या हजुरी नगरीत इफ्तार पार्टीचं नियोजन केलं गेलं होतं। खूप मोठ्या उत्साहात आणि खूप मोठ्या प्रमाणात आज सर्व मुस्लिम बांधव इथे या इफ्तार पार्टीमध्ये सामील झाले। सर्व मुस्लिम बांधवांना रमजानच्या शुभेच्छा। आणि आज सगळेच एकत्रित येऊन नुकतेच आता आपले सन्माननीय खासदार नरेशजी म्हस्के साहेब स्वतः इथे येऊन गेले। खूप चांगला असा उपक्रम हा केला आहे की जिथे आपलं एकता ही दिसून येते की आज मुस्लिम विभागाकडनंही आपले खासदारांच्या वाढदिवसानिमित्त अशी स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरा यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विरोधात आक्षेपार्ह गाणं आणि विधान केल्यानंतर ठाण्यात शिंदे गटाचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत। दुपारी शिंदे गटाने ठाण्यातील टेंभी नाका परिसरात कुणाल कामरा याचा प्रतिकात्मक पुतळा जाळण्याचा प्रयत्न केला, तसेच त्याच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी देखील केली। स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरा यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याविषयी आक्षेपार्ह विधान आणि गाणं केलं आहे। समाज माध्यमातून याची क्लिप व्हायरल झाल्यानंतर आता शिंदे गटाकडून याविषयी संताप व्यक्त केला जातोय। मुंबई आणि ठाण्यात त्याचे पडसाद उमटत आहेत। दुपारी शिंदे गटाचे कार्यकर्ते टेंभी नाका येथील आनंद आश्रम येथे जमले होते। त्यानंतर कार्यकर्त्यांनी आनंद आश्रम ते टेंभी नाकापर्यंत या ठिकाणी निषेध आंदोलन चालत केले। तिथे कुणाल कामरा याचा प्रतिकात्मक पुतळ्याचं दहन देखील केलं। यावेळी कुणाल कामरा याच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली। या आंदोलनामुळे परिसरामध्ये वाहतूक कोंडी झाली होती। यावेळी शिवसेनेचे कोपरी बाजपाखाडी विधानसभा शहर प्रमुख राम रेपाळे, ठाणे विधानसभा क्षेत्रप्रमुख हेमंत पवार, सर्व माजी नगरसेवक, माजी नगरसेविका तसेच शिवसैनिक, महिला आघाडी आणि युवा सैनिक, सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते। सगळ्यात पहिली गोष्ट दिशा शालीन प्रकरणाला कुठेतरी लक्ष वळवण्यासाठी हे खास करून भांडूपचा तो संजय राऊत यांनी पैसे देऊन सुपारी कुणाल कामराला ही सुपारी दिली आणि हे सगळं लक्ष दिशा शालीन प्रकरणाचं लक्ष महाराष्ट्राकडे दुसरीकडे वळवलं जावं या एकमेव कारणासाठी हे शिवसैनिक भडकणार। शिवसैनिकांचं प्रचंड प्रेम, गुरुवर्य धर्मवीर आनंदी साहेब, हिंदू सम्राट, शिवसेना प्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांनी जे पुढे चाललेले शिवसेना घेऊन आणि 2.5 वर्षामध्ये यशस्वी मुख्यमंत्री आणि आताचे विद्यमान उपमुख्यमंत्री यांच्या कामाचा आलेख बघून त्यांच्या पायाखालची वाळू घसरलेली आहे। दर दिवशी दोन चार नगरसेवक त्यांना सोडून चालले। त्यांनी किती टाळे लावले तरी एकही शिवसैनिक थांबणार नाही आणि म्हणूनच त्यांना कळाले की आता संपूर्णपणे शिवसेना 100% एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करणार आहे आणि म्हणूनच त्यांनी हे दिशा शालीन आणि बाकी प्रकरणाचं लक्ष ह्या महाराष्ट्रात दुसरीकडे जावं या एकमेव कारणासाठी ह्या सुपारीबाज कुणाल कामराची पोपटपंची आहे। पण त्यांनी एक लक्षात ठेवायचंय, तू सुपारी घेऊन जरी तामिळनाडून गेला तरी आमच्या देशातील शिवसैनिक
कसे आहेत तुम्हाला माहिती नाही. एकदा ते भडकले तर त्याला तिथून फरक पडत. या महाराष्ट्रात आल्याशिवाय आम्ही शिवसैनिक गप्प बसणार नाही. आणि गणी मी कसा खेळायचा ते आम्हाला शिवसैनिकाला कोणी शिकवायची गरज नाही. आणि संजय राऊत साहेब हे तुमची खेळ आता बंद करा. समजलं की नाही. आता महाराष्ट्राची जनता ओळखू नये. तुम्ही शिवसेना संपवली, सगळं संपवलं. आता तुम्हाला अजून काय करायचंय. तुम्हाला काय शिवसेना मातोश्रीच्या लोकांना काय जेलमध्ये टाकायचंय काय काय कशासाठी चाललंय तुमचं हे सगळं बंद करा. आणि या अशा सुपारीबाद कुणाला कामरापासून आम्ही घाबरणार. आमचं लक्ष विचलित होणार नाही. आम्ही जेव्हा समाधानी होत जेव्हा आम्ही त्याला फटफटत या महाराष्ट्रात आणून त्याच्यावर गुन्हे दाखवून खेचून मारू आम्ही त्याला. कुणाल कामरांचा चेहरा आहे. प्रत्यक्षात या घटनेमागे वानरेंचे आपले काही लोक आहेत की ज्यांनी ह्या सर्व घटनेत जी कामरांच्या खांद्यावरती बंदूक ठेवून या रिक्षावाल्यांच्या खरं तर अपमान केलेला आहे. स्पष्ट सांगायचं तर त्यांनी रिक्षावाला म्हणून संबोधित दिलेला आहे. अरे पण तुम्हाला लाज वाटायला पाहिजे की एक रिक्षावाला मुख्यमंत्री होतो आणि त्यांना त्यांच्या पोटात पोटशूळ उठलेलं आहे म्हणून त्यांनी कुणाल कामरांच्या खांद्यावरती बंदूक ठेवून ही आज गोळी मारलेली आहे. राऊतांकडे पहिलं आलं कसं काय. माझं तर स्पष्ट मत आहे की हे राऊतांनीच केलेलं आहे. कुणाल कामरान हा फक्त मोहरा आहे. त्याचा मोहरा आहे. कुणाल कामरान हा मोहरा आहे. कारवाई करावी काय मागणी केलेली आहे. नाही कुणाल कामराला जर अटक केली नाही तर त्याला आम्ही महाराष्ट्रावर फिरून देणार नाही. कुठच्याही कायदा सुव्यवस्थेची झाला तर त्याचा शिवसैनिकांवरती खापर फोडू नये. कारण शिंदे साहेब अख्ख्या महाराष्ट्राचे लोकप्रिय नेते आहेत. ठाण्याचे नव्हे तर अख्ख्या महाराष्ट्राचे लोकप्रिय नेते आहेत. त्यांनी जी लाडक्या बहीण योजना आणली किंवा इतर लोकांना ज्यांनी जी मदत केली त्यांचा जो चढता आलेख पाहता सगळ्यांच्या मनात पोटशूळ उठलेला आहे. बऱ्याचशा लोकांच्या मनात पोटशूळ उठलेला आहे की यांना कुठेतरी डॉमिनेट करा म्हणून हे सगळे थेरत आलेले आहेत. ठाणे में राजस्थानी समाज द्वारा धूमधाम से गणगौर मेला मनाया गया। भगवान शिव और देवी पार्वती की श्रद्धा में यह त्यौहार धूमधाम से मनाया जाता है। राजस्थानी समाज ठाणे द्वारा रेमंड रियलिटी, तुलसी स्टूडियो और मीडिया पार्टनर दैनिक भास्कर के सहयोग से वर्तक नगर स्थित रेमंड ग्राउंड पर मेले का आयोजन किया गया था। ये कार्यक्रम के आयोजक ओम प्रकाश झाजुका ने बताया कि मेले की शुरुआत भव्य शोभा यात्रा के साथ की गई, जिसमें समाज के महिलाओं ने बड़ी संख्या में नाचते गाते हुए भाग लिया। शोभा यात्रा रेमंड हनुमान मंदिर से रेमंड हिमालय ग्राउंड तक निकाली गई थी। शोभा यात्रा के बाद विक्रम सावंत के प्रसंग सहित नवरात्र, प्रहलाद रामनवमी, जगन्नाथ भगवान जैसे विविध प्रसंगों को नाटक के जरिए प्रस्तुत किया गया। समाज की महिलाओं द्वारा शिवरात्रि, गणगौर और फूलों की होली पर नृत्य प्रस्तुत किए गए। साथ ही कार्यक्रम का सम्मान तुलसी और शालिग्राम भगवान की शादी के साथ किया गया। कार्यक्रम में महिलाओं ने मेहंदी, टैटू, बैंगल्स, नेल आर्ट, सेल्फी पॉइंट, 360 कैमरा और बच्चों के लिए गेम जोन जैसे विविध मनोरंजनात्मक कार्यक्रम यहाँ पे आयोजित किए गए थे। कार्यक्रम के मुख्य अतिथि के रूप में रेमंड निदेशक SL पोखराना, रेमंड के CEO संदीप महेश्वरी, रेमंड रियलिटी के प्रशांत राठौड़, संजीव सरीन, विशाल शर्मा, खोजेश्वर कौशिक, अन्य मान्यवर उपस्थित थे। रेमंड निदेशक पोखराना ने राजस्थान समाज को सहराते हुए कहा कि गणगौर एक शक्ति का प्रतीक है, इसे राजस्थानी लोग बड़े पारंपरिक तरीके से मनाते हैं। उन्होंने कार्यक्रम में उपस्थित सभी का अभिनंदन किया। साथ ही रेमंड के CEO संदीप महेश्वरी ने राजस्थान समाज का अभिनंदन करके सभी राजस्थानियों को गणगौर की शुभकामनाएं दी। प्रसन्न हो गए, बोलो क्या चाहिए तुम्हें, क्या मुझे स्वर्ग लोक से माँ गंगा को धरती पर अवतरित करना है और स्वर्ग लोक से पृथ्वी लोक में अवतरित होने वाली गंगा, उनका प्रवाह इतना तीव्र है। आपसे विनती है, आप ही हो जिन्होंने भक्त भागीरथ तुम महान हो, तुम्हारे उद्देश्य की पूर्ति अवश्य होगी। भागीरथ, देवी गंगा जब स्वर्ग लोक से पृथ्वी लोक में अवतरण होगा, में अपने कमंडल से स्वर्गलोक से गंगा को प्रवाहित करना शुरू नमामि गंगे, नमामि गंगे, नमामि गंगे, नमामि गंगे। गंगा वो तपस्या और प्रयत्न किए हैं
पृथ्वीवासी के लिए प्रेरित करती है। भागीरथ, अब तुम मेरे मार्गदर्शन करो और इस पृथ्वी का उद्धार करो। जय हो माँ, जय हो माँ, जय हो माँ। आइए माँ, आइए। गौमुख से निकलकर भागीरथ जहाँ जहाँ ले जाते वहाँ वहाँ चल पड़ती है। मैं विनती करूँगा एक जयकार होनी चाहिए, बोले गंगा मैया की। तो भागीरथी तो भवतारिणी है, पापों को इसमें डाल देना लकी ड्रॉ का इनाम देना। महाराज आपकी आगे इच्छा को जल्दी से जल्दी मुझे पूर्ण करना है महाराज, जल्दी से जल्दी पूर्ण करना है। ठीक है महानुभाव, अगर ऐसी बात है तो आप मूर्ति का निर्माण कार्य प्रारंभ कीजिए, परंतु मैं मंदिर के अंदर किसी को प्रवेश नहीं करने दूंगा। एसएल पोखरना प्रेसिडेंट रेमंड यहाँ आए हुए सभी गणगौर भक्तों का हार्दिक अभिनंदन करता हूँ, आयोजकों का धन्यवाद करता हूँ और गणगौर भक्तों का बहुत बहुत अभिनंदन। मेरे को यहाँ पे ये अवसर प्रदान करने के लिए मैं उनका बहुत आभारी हूँ। गणगौर एक राजस्थान का ऐसा उत्सव है जो बहुत पारंपरिक तरीके से मनाया जाता है और एक शक्ति का प्रतीक है, जिसमें माँ पार्वती ने घनघोर तपस्या करके शिव जी को प्राप्त किया था। इसी तरह से जो विवाहित जोड़े हैं वो अपने सुहाग की लंबी उम्र की कामना करते हैं और जो अविवाहित हैं वो अच्छे वर की आशा के साथ इसकी पूजा करते हैं। एक ही बहुत ही सांस्कृतिक पर्व है जो समाज को जोड़ के रखता है। आशा है इससे बहुत सबक मिलेगा और आगे भी ये इसकी परंपरा को कायम रखने से मालूम परंपरा कायम रहेगी, उससे समाज को एक दिशा मिलेगी। थैंक यू। महेश्वरी थाने के रहने वाला हूँ और मैं रेमंड में वर्षों से यहाँ काम कर रहा हूँ और जो यहाँ के राजस्थानी समाज है पूरा, उनका जो ये प्रयास है गणगौर का मेला जो इन्होंने किया है और जो गणगौर का फेस्टिवल उत्सव ये मनाते हैं, इसके लिए मैं उनका बहुत बहुत हार्दिक अभिनंदन करता हूं और प्रत्येक राजस्थानी समाज के प्रत्येक फैमिली मेंबर को शुभकामनाएं देता हूं कि इस तरीके की परंपरा को कायम रखें, जिससे कि आने वाली पीढ़ियों को इस संस्कार और हम वैल्यू दे सके। मैं आपका बहुत बहुत अभिनंदन करता हूं। धन्यवाद।